6 चेंडूमध्ये 7-8 डावांची मॅच मात्र शेवटच्या चरणापर्यंत गेली आहे आणि 18-19 पर्यंतची मॅच देखील जिंकली गेली आहे. त्यामुळे आता मध्यस्थी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मी म्हणेल अजूनही मॅच 50-50 आहे. दिशा अकॅडमी हे देखील मॅच मध्ये आहेत, कारण 6 मध्ये 12 करायचे आहेत. प्रत्येक बॉलला 2 रन ह्या काढायच्याच आहेत, म्हणजे या शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके मारायचे आहेत. परंतु श्री धावीर महाराज तळवली या टीमकडे देखील क्षमता आहे, जर का एखादा दुसरा मोठा फटका मॅच तेही जिंकू शकतात दोन्ही संघांना. डेफिनेटली मॅच इज ऑन फॉर बोथ ऑफ द टीम. दोन्ही संघांसाठी सामना सध्या सुरू आहे, पण बाजी कोण मारेल हा देखील मोठा प्रश्न आहे. सर, इतक्या वर्षाच्या समालोचन काळाच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारचे मॅचेस क्रुशियल मॅचेस आहेत, तो मोस्ट ऑफ द टाइम बॉलिंग टीमच्या बाजूने लागताना पाहतात. पण सध्याच्या घडीला खेळपट्टीने ना गेल्या 5 दिवस सर बॅटर्सला भरपूर मदत दिली आहे. सो इथनं या मॅच मध्ये प्रेडिक्शन काय असणार आहे? 50-50% दोघांनाही 50-50% संधी मी देईल, कारण तुम्ही म्हणतायत, कारण क्रिकेटचा खेळ आहे, एक बॉलचा खेळ आहे. एक बॉल एका प्लेअरची विकेट घेऊन जाऊ शकतो. एक बॉल डॉट आला तर प्रतिस्पर्धी टीम मात्र दबावात येऊ शकतो, आणि एक बॉल मैदानाच्या बाहेर गेला बॅटिंग टीमही मॅचमध्ये येऊ शकते. त्यामुळे हे जे 6 बॉल आहेत ते विचारपूर्वक खेळायचेत, विचारपूर्वक टोलवायचेत, चांगली फिल्डिंग करायची आहे, चांगली बॅटिंग करायची आहे, चांगली बॉलिंग करायची आहे. त्यामुळे येणारे 5 मिनिटं मात्र सगळ्यांचं लक्ष खेळपट्टीवर असेल. डेफिनेटली 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे, आणि खरं तर इथनं सर पहिले 3 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. पहिल्या 3 बॉलवरती जर इथनं चांगली गोलंदाजी झाली तर बॉलिंग टीमचा दबदबा आणि गोलंदाजाने जर इथे 12 धावा रोखल्या तर बघा राणा मोरे हार्ड हिटर, त्याच्याकडून नक्कीच तब्बल रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॉल तयार, सतेज मोरे 6 बॉल 12 इक्वेशन. पहिलाच बॉल ऑफ साइडला वळवला गेला, डीप बॅकवर्ड लेग रिजनला फिल्डर भरपूर वेगानं, धाव मिळेल ती फक्त 1. सर, तुम्ही उल्लेख केला प्रत्येक बॉलवर 2 धावा, आणि इथं आता पहिल्या बॉलवर म्हणजे आता जर इक्वेशन आपण पाहिलं 5 चेंडू 11 करायच्यात, आणि आता 99% एफर्ट्स आहेत, 1% जे लक फॅक्टर किती महत्वाचं आहे, खूप खूप महत्वाचं आहे. आणि मॅच मात्र आता रंगात येताना पाहायला मिळते. कधी मॅच ही मात्र धावी टीमकडे जाईल तर कधीही दिशा क्रिकेट अकॅडमीच्या बाजूने जाताना पाहायला मिळणार. सगळ्यांचं लक्ष मैदानात लागलंय, संजय यांच्यावर लागलंय, सतेज यांच्यावर लागलेलं आहे. शेवटचे 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. क्रिकेट मात्र असाच खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला खेळपट्टीवर खिळवून ठेवतो. मॅच जिंकली तर गोलंदाजाने जर सामना जिंकून दिला तर कल्पेश मोरेच्या वतीने देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज दरम्यानचा फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला ओव्हर द लॉंग ऑन. व्हॉट अन एक्सलेंट शॉट, आउटस्टँडिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त स्ट्रोक, ताकदीनं परिपूर्ण असा ताकदवर फटका संजयच्या बॅटमधनं, धमाकेदार षटकार. बॉल, एखादा डॉट बॉल मॅच रंग भरेल, एखादी विकेटही रंग भरेल. पाहूया काय होईल. फ्रंट फुटला आला, बॉडी बॅलन्स, बॉलवरती नजर, शॉट सिलेक्शन परफेक्ट, आणि टायमिंग देखील तितकं सुंदर जुळताना या 6 धावा म्हणजे आता येणारे चेंडू शिल्लक आहे तिथनं 4, विजयासाठी 5 धावांची गरज आहे. विकेट जास्त कमावल्यात, 5 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील बॅटिंग टीमला. ऑन साइडला बळवला गेला, कदाचित विकेट. क्या बात है, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या चरणावरती हा जो झेल टिपला चंदू सर, मॅच इज ऑन फॉर टीम दिशा क्रिकेट अकॅडमी. म्हणून तर म्हटलं जातं ना, हा क्रिकेटचा खेळ अगदी विलक्षण आहे, आपल्याला वेड लावतो, आणि त्याचं कारण हेच आहे, शेवटच्या क्षणापर्यंत हेलकावे खाणारी मॅच पाहायला मिळते. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बॅट्समन तर कधी बॉलर. कोण जिंकणार या मॅचला? त्याचबरोबर या ठिकाणी सारसोली चषक या रायगड जिल्ह्यातील मानाच्या स्पर्धेचे आयोजक तथा सनेरे विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिनेशजी पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करू. आणि ज्याची आपण चर्चा करत होतो, विकेट आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी टीम देखील दीक्षा क्रिकेट अकॅडमी ही देखील मॅच मध्ये आली आहे. आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना काय झाला तर काय कंपल्सरी करावे लागतील, कारण विकेट पहिले जास्त कमी गमावल्यात बॅटिंग करताना दिशा अकॅडमीने, जास्त आता गमावल्यात ते तळवली टीमनं.
अजूनही मॅच ऑन आहे. एखादा फटका मॅचला क्लिअर करेल धावीर महाराज टीमच्या बाजूने. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा डॉट नाही आला परंतु सिंगल जरी आली तरी देखील चालू शकते. परंतु 2, 3, 4, 6 नको आहेत. हे कुणाला? दीक्षा क्रिकेट अकॅडमीला. परंतु बॅटिंग टीमला काय पाहिजे? 3 मध्ये 1 मोठा फटका पाहिजे किंवा सिंगल डबल्स जरी चालू ठेवल्या तरी चालतील. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. मॅच रंगात आली आहे. 3 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती. खरं तर चेंडू फक्त हातात घेतला नाही सतेजनं, हा सामना हातात घेतलाय आणि या सामन्याला धरून त्याला गोलंदाजी करायची आहे. महत्वपूर्ण चेंडू. वेगवान 30 चेंडू. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला. ब्लॉक होलचा मारा केला गेला आणि अगदी त्या चेंडू मध्ये गुंतवलं फलंदाजाला. हे कारण आहे. विकेट इथनं गमावली आणि आता 100 वाढलेत. राणा मोरेकडून जरी मॅच गोलंदाजाने जिंकवली तर 600 रुपयांचे कॅश प्राइस. तर मॅच मात्र रंगात येताना पाहायला मिळते. 2 बॉल 5. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त लढत रंगताना पाहायला मिळते. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना यावेळेस देखील काय घडलं एक्झॅक्टली? कदाचित विकेट रन आउटच्या माध्यमातून ही विकेट म्हणजे ही फेअर डिलिव्हरी देखील आहे आणि सर इथे विकेट देखील आहे. म्हणजे गोलंदाजाने खरं तर या मॅच मध्ये आपला बोलबाला दाखवलाय, डंका वाजवलाय आणि स्वतःच्या नावाची दहिशत सिद्ध करत असताना सतीशनं पूर्णपणे दिशा क्रिकेट अकॅडमीला विजयाचं स्वप्न दाखवलंय. खरं तर सर आता स्वप्न पाहिलंय, स्वप्न दिसतंय, विजय समोर आहे, त्या वाटेवरती आहे. त्या वाटेवरती जात असताना मात्र त्या निर्णायक चरणावरती संघ जिंकेल का मोठा प्रश्न आहे. तेच या ठिकाणी पाहायचंय. परंतु मॅच संपलेली नाहीये. हिरो बनण्याची संधी मात्र आता बॅट्समनला सुद्धा आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कॅच साठी राजेश कपरे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. ज्यांनी कॅच घेतली त्यांच्यासाठी पुरस्कार आहे. संजय भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. कपरे साहेब यांच्याकडून पुरस्कार आलाय आणि आता 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. हिरो तो डॉट बॉल टाकल्यानंतर बॉलर बनणार आहेत परंतु फटका मारला तर बॅट्समनही बनणार आहे. आणि क्रिकेटच्या खेळात अशा प्रकारच्या मॅच आम्ही पाहिल्यात आणि मी या स्वतः गेल्या वर्षी जीवित मात्रेची बॅटिंग याच मैदानात पाहिलेली आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलवर पाहूया काय होईल. 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता. रोहा तालुका प्रीमियर लीग मधील रंगतदार सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिंकणार कोण? 1 चेंडू 5 धावा आणि दोन्ही संघांना एकच सांगे की रख हौसला खुद पर वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, यू तक करना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. 700 रुपये मिळतील जर हा डॉट बॉल आला किंवा सामना इथून जिंकून दिला गोलंदाजानं तर राणा मोरेकडून. शेवटचा बॉल इथनं पाहायचा तर व्हाईट बॉल. 5 धावा करायचा होता. षटकार कंपल्सरी. चौकार आला असता तरी दिशा क्रिकेट अकॅडमीने सामना जिंकला असता पण दरम्यानचा व्हाईट बॉल म्हणजे चौकार जरी येत आला तर मात्र श्री दावीर महाराज तळवली संघ हा सामना जिंकेल. तर नक्कीच मॅच आपली रंगतता सोडायला तयार नाहीये. सुपर डुपर हिट मुकाबला पाहायला मिळतोय. षटकाराची आवश्यकता होती, आता चौकार सुद्धा चालणार आहे. 6 की 4 की डॉट की 1 की 2 काय होईल? शेवटचा बॉल आणि क्रिकेटचा थरथराट. मोठ्या फटक्याची गरज होती आणि त्या चरणावरती शेवटचा बॉल आला डॉट. व्हॉट अन एक्सलंट मॅच, व्हॉट अ ग्रेट मॅच. इतिहास रचला गेला मैदानावरती आणि त्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. जबरदस्त षटकाची हाताळणी केली गेली आणि अवघ्या 3 धावांनी हा चित्त थरारक सामना जिंकला तो दिशा क्रिकेट अकॅडमीनं. अभिनंदन 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 दिशा क्रिकेट अकॅडमी. अभिनंदन भैया भातकरी, अभिनंदन राजू दादा केरकर, अभिनंदन नयन जोशी, अभिनंदन सिद्धू मोरे, अभिनंदन गिरीश